इंजरा पिंजरा रे. नारायणी, येऊन येऊन तुला कुणाचे फोन यायचे ग? अक्कांचे किंवा मग चिंद्र भाऊजींचे. मग ते आले की देईल की तो तुला फोन. तू काय ग तोंड बघत उभी राहिलीस? तुझा जरा स्वयंपाकघरात बघ जा काय करायचं ते. तुमचं चालू दे बायका बायकांचं, मी काय करणार नाही इथे. आलोच. तुम्हाला माहितीये नारायणीनी स्वतःहून सगळ्यांच्या समोर यांच्या हातात फोन दिला आणि एवढंच नाही धक्का सुद्धा होता समोर. आनंदे, जर असं असेल ना तर आपल्याला पुढच्या हालचाली वेगानं करायला पाहिजे. कारण नारायणीने इमोशनल होऊन हा शहाणपणा केला असेल, पण मला नाही वाटत ती फोन शिवाय जास्त दिवस राहू शकेल. ती वीरच्या मागे लागणार फोन परत देण्यासाठी. हो पण काका मला नाही वाटत आता हे परत फोन देतील तिला. आनंद, एक काम कर, तू उद्या इकडे निघून ये. मी नको. नाही काका, मला नाही सोडणार इकडनं. मी एक काम करतो, मी तात्याला किंवा ललिताला फोन करतो. तुझ्यामुळे आपल्या बाळाला जो काही त्रास झालाय ना, त्याची शिक्षा निदान एक दिवस तरी भोग. मग त्यातलं सिम कार्ड तरी काढून फेक ना. नको ना रे, त्याची काही गरज नाहीये. तू नाही, तू दे मला माझा मोबाईल दे. ऐक ना, खरंच त्याची गरज नाहीये. हे बघ, तुला माझी आपल्या बाळाची शपथ. नाना, please. किती वेळा सांगितलं, Please, शपथ please घालू ना. नकोस. तुला तुझ्या आईची शपथ. अरे पण सोनू प्लीज दे माझा मोबाईल. नाना काय? ओके 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 ओके, मी करतो. तू पण ना. तुझी लाडकी आनंदी आणि गजा यांच्यात नको ते संबंध आहेत. नाही अक्का, हे शक्य नाही. अख्खा गाव बोलतोय शालिनी. अख्खा गाव खोटं बोलत असेल का? अक्का, कोण खरं किंवा कोण खोटं मला नाही माहिती, पण एक नक्की आहे, वीर आणि आनंदीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आणि आनंदी असं काहीतरी करणारातली मुलगी नाही हो. पुष्कळ बोललीस. आणि तुला जगाची काय माहितीये ग? काय माहितीये तुला? माझं चुकलं. काळजी वाटत होती म्हणून तुझ्या कानावर घातलं. चुकलं माझं. जा, स्वयंपाकघरात खूप काम असतील. काय गे महाराणी, अजून गेली नाहीस तू बाहेरला? तुझ्या त्या गोरख काकाचा ना ताप झालाय आमच्या डोक्याला. कवा बी फोन करतो आणि ऑर्डरी देतो नुसता. आता जा की तोंड काय बघत उभी राहिली. आई, किती वाजेपर्यंत परत येऊ? आता आम्ही सांगून काय उपयोग आहे का? तुझ्या काकालाच विचारून ये परत. गाव गुंड नुसता. आम्ही काही बी बोललो की आम्हाला लगेच मारायला टपलेलाच आहे तो. माझ्या नवऱ्याला बी सोडलं नाही. आता तोंड काय बघत उभी राहिली? जा की परत. देवा, तिच्या तक्रारींमधून स्वतःला मोकळं करायचं असेल ना, तर निदान त्यासाठी तरी आमचा संसार सुखाचा होऊ दे. सुखाचा सोड, निदान संसार सुरू तर होऊ दे प्लीज. अशीच हसत राहा आनंदी. हिला जर असंच हसत ठेवणार असेल ना, तर मला दुःखी ठेवलंच तरी काही प्रॉब्लेम नाही. चालायचं आता. ऐक ना, एकत्र नको जायला. मी आधी जाते आणि तू मागून ये, म्हणजे मागे पुढे जाऊया. उगाच कोणाला संशय नको यायला. ठीक आहे, तू हो पुढे आणि मग मी या सुंदर तरुणीचा पाठलाग करत हळूहळू तिच्या मागे येईन. बरं ते जाऊ दे. गोरख काकांनी आपल्याला का बोलवलंय? हे काय? आपल्याला नारायणीच्या मुलाच्या खऱ्या बापापर्यंत पोहोचवणारी शिडी आहे. पिंजरा